नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंदळ पोटोबा. आलो आहे नवीन आरोग्यदायी रानभाजीची रेसिपी घेऊन की त्यामुळे दातदुखी व कीड याच्यावर रामबाण औषधी म्हणून उपाय होतो. तर चला बघूया. मित्रांनो, आज आपण अशी एक भाजी बनवणार आहे, रानभाजी. त्याच्यापासून असे फायदे आहेत की दातदुखी आणि दाताची कीड कायमस्वरूपी बंद होते. बघूया कुठली रानभाजी आहे ती. ही भाजी कुणी ओळखली असेल तरी कमेंट करून सांगा. गड्याची भाजी. तर ही गवत पण असं असतं बघा, गवत असतं ना रानातलं, ते सुद्धा असं असतं. तर ही पानं आहे ना पांढरी असतात, अशी पांढरी असतात आणि मागणं पण बघा असं पांढरं असतं. ह्याला आगाडा म्हणतात. काय म्हणतात? आगाडा. तर हा आगाडा आहे ना, याची आपण ही भाजी बनवायची आहे. तर असे शेंडे शेंडे खुडून घ्यायचे. तुटायला थोडी कडक असते. गड्याची भाजी बघा अशी तोडून घ्यायची. बघा अशी दिसते. अशी बघणं बघा पांढरी पानं आहेत. हे असं काही गवत पण असते. तर ते असं ओळखता आलं पाहिजे, आगाडा कुठला, गवत कुठलं, असं ओळखता आलं पाहिजे. पावसाळ्यात येते आणि ही भाजी श्रावण महिन्यातच जास्त असते. गणपतीला, गौरीला, पंचमीला ही देवाला पण वाहतात. आगाड्याची काडी दातात धरून चघळली, चावली की काय होतं, त्याचा रस दातात पसरतो आणि त्यामुळं दाताची कीड आणि दुखणारे जे दात आहेत ते कायमस्वरूपी बंद होतात. या आगाडीची भाजी तोडून झालेली आहे. तर आपण ह्याची भाजी बनवूया. भाजी निवडून घ्यायची व्यवस्थित. कवळी कवळी पानं घ्यायची, खराब पानं टाकून द्यायची. अशी कवळी 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 पानं घ्यायची. आणि ह्या भाजीचे गुणधर्म असे आहेत, एखादी जखम झाली असेल तरी अशी पाने घ्यायची आघाडीची, असा रस काढायचा आणि ते रसाचं असं त्याच्यावरच जखमेवर बांधून ठेवायचं. रात्रभर बांधून ठेवलं की जखम बरी होते. पानाची भाजी खाल्ल्यानं काय होतं, पित्ताचा त्रास कमी होतो. भाजी खाल्ल्यामुळे त्वचेचे विकार कमी होतात आणि त्वचा टवटवीत राहते. ही भाजी आपली निवडून झालेली आहे. तर आता ही काय करायचं, आपण स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची. ही भाजी अशी पाण्यात ठेवायची आणि थोडं मीठ टाकायचं. मग त्याच्यात काय कीड वगैरे असेल तर निघून जाते. अशी 5 मिनिटं पाण्यात ठेवायची. काडी, ही काडी काय करायची, तोंडामध्ये धरायची, चघळायची. मग त्याच्यात तो रस निघतो. तो रस सगळा तोंडात पसरला की हिरड्याचे आजार, दाताचे आजार, सर्व आजार बरे होतात. हे ना 5 मिनिटं आपण मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहे. तर आता ही काय करायची, आपण नितळून घ्यायची, काढून घ्यायची बाहेर आणि नितळत ठेवायची. आता ही भाजी आपली नितळून झाली की मग आपण भाजी बनवायला घ्यायची. जिला लागणारे साहित्य बघून घेऊया. लसूण, मिरची, मीठ, मुगाची डाळ 10 मिनिटं पाण्यात भिजवायची, शेंगदाणे, मोहरी, जिरं आणि तेल. आता आपण या मिरचीचे देठ काढून घेऊया. स्वच्छ पाण्यातून धुवून घेऊया. त्याच्यानंतर लसूण सोडून घेऊया. सोडून झालेलं आहे. तर हे लसूण, मिरची आणि शेंगदाणे आपण भाजून घेऊया. मिरची, लसूण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे. आपण हे शेंगदाणे 1 वाटी घेतलेले, ते चांगले खरपूस भाजून घेऊया. तर आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया.
लसूण पण आपण भाजून घेऊया. मिरची, थोडस तेल टाकून भाजून घ्यायचं. भाजून झालेलं आहे मिरची आणि लसूण. आता हे आपण काढून घेऊया आणि बारीक करूया. शेंगदाणे थंड झालेले आहेत. आपण हे खलबत्त्यात ओबड धोबड कुटायचे आहेत, बारीक कुटायचे नाही जास्त. आपले शेंगदाणे आता कुटून झालेले आहेत. आपण हे आता काढून घेऊ. आता आपण मिरची आणि लसूण बारीक करून घेऊया. लसूण आणि मिरची बारीक करून झालेली आहे. ही लसूण आणि मिरची आता बारीक करून झालेली आहे. तर आता आपण हिला काढून घेऊया आणि आपण भाजी फोडणीला टाकूया. मी भाजी बनवून घ्या. पहिलं तेल ओतून घेतलं. थोडं तेल तापलं. त्याला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकायचं. आता हे लसूण आणि मिरचीचा भरडा भाजून घ्यायचा चांगला. आणखी परत एकदा आता हे छान भाजलेलं आहे. तर आपण यात आघाडीची भाजी टाकायची. आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. जी तेलात छान परतून झालेली आहे. आता ह्याचा थोडं बसलेली आहे भाजी. आता ह्यात बाकीचे टाकून घ्यायचं. डाळ 1 वाटी भिजवून ठेवली होती 10 मिनिटं. हे शेंगदाण्याचं कूट ओबड धोबड कुटलेलं मोठं मोठं. आता चवीनुसार मीठ टाकायचं. असं हलवून घ्यायचे छान. हलवून चांगली झाल्यावर मग वापलत ठेवायची थोडी 5 मिनिटं. आता याला मिठामुळे पाणी सुटेल. झाकून ठेवायची 5 मिनिटं. ही बघा आमची खिल्लार गाई आहे. हिचं नाव गौरी आहे. आता लवकरच हिला पिल्लू होणार आहे. साधारण 1 महिन्याभरात पिल्लू होईल हिला. आणि हे आमच्या बाकीच्या जर्सी गाई आहेत आणि त्याची पिल्लं आहेत. आणि त्या बाकीच्या ज्या मोठ्या गाई आहेत त्या आपल्या रानामध्ये चरायला गेलेले आहेत. झालेली आहे भाजी आपली चांगली वापरली. आता आपण हलवून घेऊया आणि ताट वाढून घेऊया. छान झालेली आहे भाजी. ताटात अशी वाढून घ्यायची. प्रकारे ही आरोग्यदायी आघाडीची भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी कशी झाली आपण बघूया. छान झालेली आहे भाजी. भाजी तुमच्या घरी पण करा आणि खाऊन बघा. आरोग्याला छान आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.